मराठा समाजासाठी विविध योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सातत्याने प्रयत्नशील असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे। पाहुयात यावरचा एक विशेष वृत्तांत। राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेल्या मागणीच्या अनुषंगाने इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मराठा समाजास मोठा दिलासा मिळाला आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांसाठी भरभरून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। यात शिक्षणाच्या योजनांना सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याने मराठा समाजातील नवी पिढी घडण्यास निश्चितच मदत होणार आहे। शासनाकडून या योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ही शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। मराठा समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतले। प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 74,873 लाभार्थ्यांना 5,659 कोटी बँक कर्ज मंजूर करून त्यावरील 608.12 कोटी रुपयांचा व्याज परतावा देखील वितरित करण्यात आला आहे। महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3.35 कोटी कर्ज वितरित करण्यात आले आहे। सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि 6 विभागीय कार्यालय आणि लातूर कोल्हापूर येथील उपकेंद्र तसेच 500 मुले आणि 500 मुलींच्या वसतिगृहांसाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून देण्यात आली। बांधकामासाठी 1,188.82 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 1,262 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे। तसेच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे। राज्यात प्रथमच या योजनेचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळतो आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या स्वआधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यावर भरीव वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे। मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती। प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000 महानगराच्या ठिकाणी 51,000 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000 महानगराच्या ठिकाणी ₹51,000 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 43,000 रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी आणि 38,000 रुपये तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे वितरित करण्यात आला आहे। मराठा समाजातील 1,553 उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती देखील करण्यात आली आहे। विविध न्यायालयीन प्रकरणात कोविड-19 मुळे नोकर भरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन एमपीएससी व अन्य शासकीय सेवेत 3,200 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या। SEBC मधून EWS व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय। अशा प्रकारे एकूण 4,700 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड झाली आहे। सारथी संस्थेमार्फत आदी छात्रवृत्ती योजनेअंतर्गत PhD करिता मराठा समाजाच्या 2,109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये देखील वितरित करण्यात आले आहे। EWS अंतर्गत 10% आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये 31,000 विद्यार्थ्यांपैकी 78% मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे। तसेच एमपीएससी मार्फत शासकीय सेवेत 650 उमेदवारांपैकी 85% मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हे विविध योजना राबवताना त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही याबाबत सातत्याने आढावा घेत असतात. त्यामुळे विविध योजनांच्या अंमलबजावणीत गती निर्माण झाली आहे. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारी पासून राज्यात युद्ध पातळीवर मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण देखील करण्यात आले. हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे 2.5 कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. या कामी गोखले इन्स्टिट्यूट IIPS या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. 3.5 ते 4 लाख लोक यासाठी दिवस रात्र काम करीत होते. हे सारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे होऊ शकले आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या सर्व कामावरूनच दिसून येत आहे. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न, निवेदन, मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या. पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो.